सकाळीच दक्षिण सोलापूरमध्ये मवियाला मोठा धक्का बसला। ठाकरे गटाचा अधिकृत उमेदवार असताना देखील खासदार प्रणिती शिंदे यांनी अचानक अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला। त्यामुळे सोलापुरातली गणितं ही बदललीच, पण ठाकरे आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालाय। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। ऐन मतदानाच्या दिवशी शेवटच्या क्षणी काँग्रेसने ठाकरेंना दिलेला हा धक्का। सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे मतदान केंद्रावर पोहोचल्या त्याच अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना बरोबर घेऊनच सोलापूर दक्षिणमध्ये ठाकरे गटाचे अमर पाटील हे मवियाचे अधिकृत उमेदवार। मात्र ऐन मोक्याच्या क्षणी आघाडी धर्म सोडून प्रणिती शिंदेंनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं। सोलापूर दक्षिणमध्ये आयत्या वेळी मवियाला धोका देणाऱ्या प्रणिती शिंदे म्हणत होत्या, आम्ही आघाडी धर्म पाळला। सोलापूर साऊथ हा जो आहे हा काँग्रेसचा बॅस्टिन आहे, बालेकिल्ला आहे। इकडे ह्या मतदारसंघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडून दिलेत। आघाडी धर्म आम्ही पाळला। आम्हाला शेवटच्या क्षणाला सांगितलं एबी फॉर्म देऊ नका, आम्ही एबी फॉर्म दिला नाही, आम्ही विड्रॉ केला। ज्यांनी दिलीप माने साहेबांनी नंतर त्यांचा फॉर्मसुद्धा विड्रॉ केला, पण काही कारणामुळे इकडे आम्हाला जी फ्रेंडली फाईट पाहिजे होती, जी आम्ही पंढरपूर, ती होऊ शकली नाही। आणि आम्ही ते स्पष्ट सांगितलं, कारण का हा बालेकिल्ला, मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला त्यावेळेस, पण संजय राऊजी रेकॉर्डवर गेले की थोड्याफार मायनर दुरुस्ती होणार आहे। तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे, पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काडादी साहेबांच्या सोबत आहोत सगळेजण। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी मात्र थेट ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला। हा आमचाच गड होता, ठाकरेंनी हा मतदारसंघ घेणंच चुकीचं होतं असं सुशीलकुमार शिंदेंना मतदानाच्या दिवशी वाटलं। नाही, मेसेज नक्की असं काय नाही, त्यानं शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली की तो मतदारसंघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ, ज्या ठिकाणी मी 2दा मुख्यमंत्र्याची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो। त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते। हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे। विशेष म्हणजे या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी सोलापुरात सभाही घेतली होती। प्रणिती शिंदेंच्या भूमिकेनंतर ठाकरे गटाचा चांगलाच तिळपापड झालाय। यापुढे स्वप्नातही खासदारकी बघू नका असं ठाकरे गटानं सुनावलंय। सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरचा तर विकास काय केला नाहीच नाही, परंतु प्रणिती शिंदे देखील काय केला नाही। प्रणिती शिंदेंना जर शिवसेनेनं मदत केली नसती, उद्धव साहेबांचा आदेश आला नसता, तर प्रणितीताई शिंदे यांना सपनात खासदारकी बघावी लागली नसती, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं। प्रणितीताई शिंदे खासदारकी फक्त तुम्हाला शिवसैनिकांमुळे, उद्धव ठाकरेमुळे मिळाली। तुम्ही मेहरबानकी मानाय सोडून तुम्ही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय। पण आमचा तुम्हाला आता सक्त इशारा आहे, यापुढची खासदारकी तुम्ही सपनात बघायची, सपनात। तुम्ही आता परत खासदार होणार नाही, ह्याची आता शिवसैनिक दक्षता घेणार। सोलापुरात फिरलेल्या गणितांवर भाजप मात्र खुश झाली आहे। मला वाटतं हे काय आजच धक्का दिलेला नाहीये, धक्क्याचा स्फोट आज झालाय। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस अशा प्रकारे अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंना धक्का देण्याचं त्यांचं नियोजन आहे आणि आता हा धक्का उघड झालाय। म्हणून सोलापूर दक्षिणला अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणी प्रणितीताईंनी सपोर्ट केलेला आहे आणि उद्धव ठाकरेंना जोरात धक्का दिलाय आणि याचे पडसाद निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उमटताना दिसत आहेत। सोलापूर दक्षिणमध्ये ठाकरे गटाकडून अमर पाटील तर भाजपकडून सुभाष देशमुख रिंगणात आहेत। दिलीप माने आणि धर्मराज काडादी यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले होते, मात्र शेवटच्या क्षणी शिंदे कुटुंबियांनी काडादी यांना पाठिंबा दिलाय। ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्या प्रचारातून प्रणिती शिंदे सुरुवातीपासूनच गायब होत्या। सोलापुरातल्या सभेवेळी उद्धव ठाकरेंनी प्रणिती शिंदेंना आघाडी धर्माची आठवण करून दिली होती। लोकसभेत प्रणिती शिंदेंसाठी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला। आता प्रणिती यांनी मवियाच्या उमेदवारांसाठी प्रचार करावा असं थेट आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं होतं।
अखेर मतदानाच्या दिवशीच प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना हा मोठा झटका दिला. मतदारांमधला संभ्रम वाढल्यानं याचे परिणाम सोलापुरात होतीलच. आधीच काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये निवडणुकीआधी जागा वाटपावरून बिनसलं होतं. त्यात आता या नव्या सोलापूर पॅटर्नवरूनही मवियात गडबड होण्याची चिन्ह आहे. सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर.